स्वागत आहे। आज आपण कुर्तीचं कटिंग करणार आहोत आणि तो पण कुर्तीचा रेडीमेड गळा आहे। त्या रेडीमेड गळ्याचं तुम्हाला कुर्ती कशी कटिंग करायची ते आपण पाहणार आहोत। तर आपण सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं शोल्डर चेक करणार आहे, कारण कधी कधी ना शोल्डर त्याचा मोठा असतो। आपण त्यांचा शोल्डर आपण चेक केलेला आहे। तर त्यांचा शोल्डर आपण 6.5 घेतलेला आहे, तर तो ऑलमोस्ट बरोबर बसतो आहे। त्याच्यानंतर त्यांची उंची घेतलेली आहे, उंची 42 आहे। इथून उंची पूर्ण 42 आहे। त्याच्यानंतर आहे तुमचा शोल्डर। आता शोल्डर त्यांची गळा रुंदी 3 येते आहे, तर इथून मग 3.5 राहते। इथे त्यांचा आपण 3.5 वरती मार्किंग केलेले आहे, ठीक आहे। कारण इथून त्यांचा रेडी गळा आहे, बाकीचा फक्त आपल्याला इकडून अर्धा इंच शिलाई मार्जिन पाहिजे। इथं आपण किती घेतलेला आहे, 6.5चं शोल्डर घेतलेला आहे। त्याच्यानुसार आपण त्यांचा मुंडा घेर 7 घेतलेला आहे। छाती आहे त्यांची 38, 9.5, त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन आहे। कंबर उंची थोड्या हायटेड आहेत त्या, तर 15 कंबर उंची आहे। कंबर घेरा आहे 34, तर 8.5, 34चा चौथा भाग 8.5, त्याच्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा। त्याची सीट उंची आहे, म्हणजे तो 22 घेतलेला आहे आपण। त्याच्यानंतर सीट आहे त्यांचा 42ला येतो चौथा 10.5, त्याच्या पुढे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। हा एक कटचा भाग आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, आता ही जी तुम्हाला आहे ती मार्किंग झालेली आहे पूर्ण प्रॉपरली। जिथे एवढा आलेला आहे टोटल, हा किती आलेला आपला 12चा आलेला आहे। तसंच सगळ्यात शेवटी पण आपण 12चाच घेणार आहोत, 12च घेर आलेला आहे। आपण कटिंग बघणार आहोत, बघितलेला आहे। हा यांचा एवढाच कपडा राहत आहे।